या तयार केलेल्या खताच्या वापरामुळे गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडाला भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणते खत द्यायचे, त्याचबरोबर झाडावरती कीड पडल्यास कोणती कीटकनाशके फवारायची या सगळ्या विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। गुलाबाच्या झाडाच्या फांद्या ह्या सुदृढ मजबूत असतील तर एकाच फांद्यावरती अशा खूप साऱ्या कळ्या आणि फुले ही लागत राहतात। गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येण्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर हा करणे आवश्यक असते। मी या ठिकाणी हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खताचा वापर करणार आहे। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे किंवा शेणी असतात त्या 2 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या, म्हणजे त्या खतामधील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे खत तयार होते। तुम्ही जे शेणखत आहे ते असेच मातीमध्ये मिक्स करून देखील देऊ शकता, मात्र अशा प्रकारे जे आपण लिक्विड खत तयार करून देतो तेव्हा त्याचा असर हा झाडावरती लवकर होतो, कारण ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असते। आता हे तयार केलेले जे खत आहे याचा वापर देखील असाच झाडांना न करता हे खत पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा झाडांना करायचा आहे, कारण हे तयार केलेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे असाच वापर झाडांना केला तर झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते। त्यामुळे याचा वापर करताना 1 मग हे खत असेल तर त्याच्यामध्ये अजून 4 ते 5 मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडांना करावा। गुलाबाच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील दर 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, म्हणजे माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपली झाडे देखील ही चांगली वाढतात। त्याचबरोबर वरच्या बाजूची जी माती आहे ती उन्हामुळे ही थोडी कोरडी होते। आता हिवाळ्यामध्ये झाडांना पाणी कधी आणि किती द्यावे, तर हिवाळ्यामध्ये पाणी देताना हे नेहमी सकाळच्या वेळीच द्यावे, कारण संध्याकाळच्या वेळी जर आपण पाणी दिले तर रात्रभर जी कुंडीतील माती आहे ती ओलसर राहतेच आणि या दिवसामध्ये ऊन हे कमी असल्यामुळे दिवसभर देखील माती ही लवकर कोरडी होत नाही, त्यामुळे झाडांना बुरशी कीड लागण्याची शक्यता असते। त्यामुळे सकाळच्या वेळीच या दिवसात पाणी देणे हे कधीही चांगले आणि पाणी देताना देखील हे दररोज देण्याची गरज नाही आहे। 1 दिवसाआड या दिवसामध्ये पाणी दिले तरी देखील हे पुरेसे होते। हिवाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडांना कळ्या फुले ही जास्ती लागत असतात, मात्र या दिवसात झाडांना ऊन हे कमी प्रमाणामध्ये मिळते, त्यामुळे झाडावरती लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्याच्यावरती कीड ही लवकर लागते। त्यामुळे उमललेली फुले ही मोठ्या आकाराची होत नाहीत, काही फुले तर अर्धवटच उमलतात। त्यामुळे झाडावरती कीड लागू नये म्हणून एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा फवारा हा 10 ते 12 दिवसातून एकदा तरी हा जरूर करावा, म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही। आज मी लसणाच्या साली, मिरचीची देठे यापासून हे पाणी तयार करून त्या पाण्याचा फवारा हा झाडावरती हा करणार आहे, कारण या पाण्यामुळे देखील झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड लागली असेल तर निघून जाण्यासाठी मदत होते। तर हे पाणी तयार करण्यासाठी ज्या साली देठे आहेत ती 2 दिवसासाठी ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि 2 दिवसानंतर तयार झालेले पाणी एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, म्हणजे याच्यातील कण हे स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत। गाळून घेतलेले हे जे पाणी आहे ते देखील तसेच त्या पाण्याचा झाडावरती फवारा न करता या पाण्यामध्ये जेवढे पाणी तयार झालेले आहे अजून तेवढेच पाणी मिक्स करून नंतरच याचा फवारा हा झाडावरती करायचा आहे, कारण हे पाणी थोडे स्ट्रॉंग असते। तर अशा प्रकारे हे तयार करून पाणी संपूर्ण झाडावरती त्याचा व्यवस्थित असा फवारा करायचा, म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल। गुलाबाच्या झाडाच्या वाढीसाठी आपण शेणखतापासून हे जे लिक्विड फर्टिलायझर तयार केलेले आहे याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करायची आहे, ती म्हणजे हा लिंबाचा रस आहे।
याच्या वापरामुळे झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले ही लागत राहतात. मात्र याचा वापर मात्र हा प्रमाणशीरच करायचा आहे. म्हणजे 1 लिटर हे जे तयार केलेले खत आहे याच्यामध्ये 2 ते 3 थेंब एवढाच या रसाचा वापर हा करायचा आहे. या पाण्यामध्ये 2 थेंब लिंबाचा हा रस मिक्स करून जर हे खत तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिलेत तर गुलाबाच्या झाडाला भरपूर अशी फुले लागतील, झाडाची वाढ ही चांगली होईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.